ज्याला संविधानातला स पण माहित नाही ना, अशा शेंबड्या माणसाला आपण कुठं नेऊन बसवलं हे कळण नंतर. काही जे खरी लोक आहेत ना त्यांना. बाकी काय हो, शरद पवाराची माणसं, उद्धव ठाकरेची माणसं यांना काही घेणंच नाही. त्यांच्या मालकाने याला उभा केलेला आहे, त्यांना बिचाऱ्यांना पळ नाही त्याच्या मागे. शेवटी जो तो आपल्या आपल्या पक्षाशी एकनिष्ठ असतो आणि ती लोक आपल्या पक्षाशी त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ आहे, त्यांच्या पक्षासाठी ते कामं करतात. बाकी हा कोण आहे, हा जरा नंगे कोण आहे, ह्याला ती ओळखतच नाहीये. त्यांना काही घेणंच नाही याचं. पक्षाने आदेश दिलेला आहे म्हणून याला डोक्यावर घेऊन फिरतायत. कुठंतरी खंत त्यांनाही वाटत असणार आहे, कोण्या येड्याला आम्हाला नाही का घेऊन पळावं लागतं, की ज्याचं चक्कर येते डोक्यात लावतो कमरेला बेल्ट, कोण्या येड्याला आम्हाला नाही का फिरावं लागतं कोण्या येड्याच्या मागं. हे याचं दुःख त्याला पण असणार आहे, त्या लोकांना पण. कारण ते शिकलेले इतके वर्षानुवर्षे त्या राजकारणात मध्ये आहेत. आणि काय झालं माहिती का, अचानक पक्षाचा आदेश आला, या पळा त्याच्या मागं गाड्या घेऊन, आणि यांना पळावं लागतंय पक्षाच्या आदेशानुसार. खंत त्यांना पण असणार आहे, पण आता काय करते, पक्षाचा आदेश डावलता येणार नाहीये. कारण मरून चाललेला पक्ष कुठेतरी याच्या जरांग्याच्यामुळे जिवंत व्हायला लागला असं त्यांना वाटतंय, की कुठेतरी श्वास दुगदुगी चालू आहे त्या पक्षाची. आणि चालू दे बाबा, नाही तर पक्ष संपला तर आपलं काय आहे, आपल्याला कोण विचारणार असतं ना असं. सो अशा पद्धतीमध्ये काही गोष्टी चालू आहेत आणि लवकरच कळेल तुम्हाला 1-2 दिवसांमध्ये. ज्या वेळेला करोडो लोक तुझ्याकडे होते, आता तर 5% पण राहिली नाही. ज्या वेळेला करोडो लोक तुझ्या बाजूने होते त्यावेळेला मी तुझा विरोध करायला सुरुवात केली. म्हणजे मी काय असेल, मला त्याचा फार अभिमान आहे. मला फार अभिमान आहे यस, की मी प्रवाहाच्या दिशेने पळत नाही, अजिबात नाही. लोक पळतात म्हणून आपणही पळायचं नाही. चुकीचं आहे ना ते. जरी गर्दी तिकडं असेल आणि तिथं जर चुकी असेल तिथं थांबायचं नाही. खऱ्या ठिकाणी गर्दी जरी नसेल ना तरी तिथं उभं राहायचं. मला माहिती आहे खऱ्याच्या रस्त्याने जास्त गर्दी नसती, खोट्या रस्त्याने लय गर्दी असते. कारण खोट्या रस्त्याने त्रास नाही ना जास्त, आणि खऱ्याला काय आहे, परिकाष्ठा असती, परीक्षा असती. सो त्या पद्धतीमध्ये माझं कार्य चालू आहे आणि मी करत राहणार. जी लफंगे म्हणतायत ना मी काय काम करते, तर मी तुम्हाला काय सांगू, मी तुम्हाला कोण तुम्ही भिकाऱ्या हो, मी काय काम करते, मी काय काम करते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. अख्ख्या महाराष्ट्रातल्या झोपडीतल्या माझ्या त्या माऊलीला माझं कौतुक आहे. झोपडीतल्या शेतकरी माझ्या गरीब भावाला माझं कौतुक आहे. मातीतल्या घरात राहणाऱ्या की ताई खूप अभिमान वाटतो तुझा, ज्या वेळेला तुला बघतोय असं लढताना. हा, तुम्ही कोण रे, पक्षाचे बैल तुम्ही कुठल्या तरी. आणि तुम्हाला का मी सांगू मी काय करते ते, तुमच्या जरा नंगेला पण माहिती मी काय करते. जरा नंगे ना, ज्या वेळेला मी संभाजीनगरला आले होते का, त्यावेळेला रवींद्र काळे पाटील दादा यांनी मराठा ठोक मोर्चा चालू केलेला होता आणि आम्ही त्यांना भेट द्यायला आलो समर्थनासाठी त्यांच्या तिथं. तर हा जरा नंगे आहे ना, आम्हाला वडापाव आणायला घेऊन गेला होता, वडापाव घेऊन आला होता, पाण्याच्या बाटल्या घेऊन आला होता. हा जरा नंगे, त्याला माहिती आहे की आमचे कामं काय आहेत ते. हा, ते रवींद्र दादानी, याच्याकडे पैसे पण नव्हते. रवींद्र दादा त्याला म्हणलेत की पाटील जा बरं, त्या ताईन ते आलेले आहेत आणि त्यांना ते वडापाव ते आणा बरं खायला, भुका लागल्या असतील ते इतक्या लांबून आल्यात. तर हे तिथंच उभं होतं असं, कारण त्याच्याकडे 100 रुपये नव्हते वडापाव आणायला आणि पाण्याच्या बाटल्या आणायला. ते तिथंच उभं होतं हाताची घडी घालून. नंतर त्या दादांनी पाहिलं असं, का हो तुम्ही उभे, पैसे नाही म्हणे. ते रवींद्र दादा पण त्याच्यावर चिडलेत, मग त्यांनी दिले काढून त्याला पैसे. त्यामुळे याला पण माहिती आम्ही काय आहेत ते. आम्ही ना मनापासून कामं केलेली लोक आहेत आणि असलं ह्याच्यासाठी नाही. याने जर काँग्रेसमध्ये काम केलं, हा जर शरद पवाराला, हा जाणते राजे, मराठ्यांचे मोठे नेते, असं याचा जो आदर असेल त्यांच्याबद्दल, म्हणजे हा कुठल्या विचारांचा आहे सांगण्याची गरज नाही. त्यामुळं याचा विरोध हा शेवटच्या श्वासापर्यंत राहील. आणि याचा विरोध जोपर्यंत हा आत जात नाही ना, SIT नेमलेलीच आहे. जर ती यांनी रद्द केली असेल तर मी पुन्हा SIT नेमायला लावेल याच्यावर. आणि जोपर्यंत याची SIT चौकशी होत नाही तोपर्यंत संगीता वानखेडे शांत बसणार नाही, एवढं लक्षात ठेवा. काय करणार आहे मी हे 2 दिवसात तुम्हाला कळेलच. जे माझे समर्थक आहेत हिंदू बांधव, त्यांनी नक्की मला सपोर्ट करा, विनंती करेल माझी. आणि नाही तुम्ही सपोर्ट केला मला तरी मी माझा लढा एकटी लढेल. याने 29 तारखेची का बरं याने हे केली सांगू तुम्हाला, का याने रद्द केली. कारण काय झालं असतं माहिती का, 29 तारखेला काय म्हणत होता, ना भूतो ना भविष्य असे लोक जमावा, अशा गाड्या असे आणा असे लोक जमा. आणि त्यावेळेला याला असं दाखवायचं होतं की बघा किती समाज माझ्याकडनं आहे. परंतु त्याच वेळेला उमेदवार पण येणार होते. कारण यांनी काय केलं होतं, ज्या उमेदवाराची रांग अंतरावालीमध्ये लागली होती, ज्या फार्म हाऊसला राहतो हा तिथे,
त्या ठिकाणी याने काय केलं, प्रत्येक उमेदवाराला आश्वासन दिलेले, हो हो तुम्हाला तिकीट देणार. मग काय करायचं, याने काय त्यांना आता सध्या त्याने काय मागणी केलेली त्याच्याकडं, प्रत्येक जण किती किती गाड्या भरून माणसं आणतो, ज्याचे माणसं जास्त त्याला तिकीट देणार मी, ज्याच्या गाड्या जास्त त्याला मी तिकीट देणार. आता याला वाटलं हे लोक येतील, हे लोक आणतील, आता त्याने घोंगडी बैठक लावली बघा. लय बेकार आहे तो, लय बेकार आहे तो. त्याला माहिती उरावर बसतील उद्या, माझ्या बोकांडी बसतील आणि माझे केस नुसतील ते झिपरे आहेत ना त्याचे, असे झिपरे लफंगा, ते उपटतील माझे केस लोक येऊन. मी फेकणंच तसं लावलं ना, हे त्याला माहिती होतं, म्हणून त्याने काय केलं, ती कॅन्सल केली. लय लोक जाणार होते, कोणते, 22 आमदार भरभरून लोक नेणार होते. कारण जाणारे लोक पण तुम्हाला सांगू का, मी सांगितलं ना, ती लोक म्हणत असतात 500 रुपये भेटतात, 1000 रुपये भेटतात जाताना, भाड्याला गाड्या असतात त्यांच्या फुकट, खाणं पिणं असतं मस्त, दारू बिरू मटणं, मजा. त्यामुळे जातो आम्ही. काय तेव्हा आम्हाला माहिती मतदान कोणाला करायचंय. पण जाऊ दे ना ताई, मजुरीला गेलो शेतात मध्ये किती भेटणार आम्हाला, 400-500 रुपये, पण इथं 1000 रुपये भेटतात आम्हाला. घेऊ द्या ना ताई कमावून आम्हाला, जाऊ द्या की. हा म्हणत असते मी पण, बरे बाबा तुझं खरंय, जा जा जा. अशा पद्धतीमध्ये याचं हे प्लॅनिंग होतं. आणि मग त्याला माहिती होतं, की ही लोक आल्यानंतर ज्या वेळेला तिकिटाची वाटणी होईल, किंवा मी ज्या वेळेला हे सांगणार आहे की आपल्याला उभं राहायचं नाही, आपल्याला महाविकास आघाडीलाच मदत करायची आहे, आपल्याला त्यांच्याच उमेदवाराला मदत करायची आहे, किंवा यांच्यात मध्ये आलेले म्हणजे भाजपचे पण असतील काही आता भेटायला गेलेले भावी, याला काही त्यांना तिकीट द्यायचं नव्हतं, त्या ठिकाणी असतील ना महाविकास आघाडीचे उमेदवार, मग त्यालाच द्यावं लागेल, कारण हा त्यांचं काम करतो ना. त्याला वाटलं आता यांना आपण आश्वासन दिलं, ही लोक येणार, आणि मग यांना जर तिकीट नाही दिलं तर आपला भांडाफोड होणार, मग हे आपल्या बोकांडी बसणार. पहिलंच तर आता एकाच पक्षातले हा म्हणतो 700 ते 800 लोक आहे उमेदवार मला भेटून गेले. आता हे 700 ते 800 लोक याला साधा मारणार आहेत का, याचा साधा बाजार उठवणार आहेत का? मजा बघा फक्त तुम्ही. 3 महिने थांबा, 3 महिन्यानंतर याची अशी मजा येणार आहे. 3 महिन्यानंतर 4 महिने पुढे ढकलल्या म्हणतात निवडणुका, ठीक आहे, 2-2.5-3 महिने जाऊ द्या, त्याच्यानंतर ना चर्चा होणार आहे कुणाला तिकीट, कुठल्या तालुक्याचं कुणाला तिकीट द्यायचंय. ज्या वेळेला ते कुठेतरी कुजबुजला गेले याला देणार आहे, त्यावेळेला बाकीचे जे आहेत का, तो म्हणतो ना एका गाडीत 8 आली, त्यावेळेला त्या 8 मधल्या एकाला दिलं ना की 7 जण याला बोच करून खाणार आहेत चांगले. बघा तुम्ही, 100% माझा एकही शब्द आतापर्यंत खोटा झाला नाही, आणि हे पण होणार नाही, लिहून ठेवा. हा सुद्धा शब्द माझा खोटा होणार नाही. संगीता वानखेडे बोलती ना, ती काळ्या दगडावरची रेग असती. आतापर्यंत मी जे भाकीत म्हणा, माझं जे भाकीत केलं मी, त्यातला एकही शब्द खोटा ठरला नाही, आणि हेही ठरणार नाही. लक्षात घ्या, हा हेही ठरणार नाही खोटं, हे सुद्धा तेवढंच सत्य ठरणार आहे. आणि लवकरात लवकर लोक याच्या मागे दगडी घेऊन लागणार नाही. याचं ऑफिस लोकांनी तोडलं याच्याच तर माझं नाव बदला. सत्ता लय बेकार असते हो. सत्ता बाप लेकाला मारतो, लेक बापाला मारतोय. राजकारण लय बेकार असतं. हे कुठलं कोण आहे शेंबड लावलं याने खुळखुळा वाजवणं, किती दिवस वाजवणार आहे तू? जो काय महाविकास आघाडीचा खुळखुळा वाजवणं लावलाय ना, तू किती दिवस वाजवणार आहे तुझा खुळखुळा? त्या खुळखुळ्याच्या दांड्या कुठं पडतील आणि खुळखुळ्यातले नाही का घुंगरं पण कुठं पडतील, तुला तपास नाही लागणार आहे. तू थांब जरा, जनता जनार्दन आहे. आणि या छत्रपतींचे विचार मी अगदी शरीरातल्या माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये भिनलेले आहेत. त्यामुळं आम्ही कुणाला भिनारे नाहीच आहे. वारंवार सांगते की माझ्या छत्रपतींच्या ज्या 7व्या पत्नी होत्या गुणवंतीबाई इंगळे, त्यांच्या खानदानातली माझी चुलती, म्हणजे आम्हीही त्या घराण्याशी कुठेतरी लगड आमची ही आहे.